आशीर्वाद द्यायला आलो. हा इकडे कुठे गड्डी आहे, बारकी गड्डी आहे. कुंकू लावा नंदी बैलाला. हा कुंकू लावा तांदूळ चपाती खाणारा नंदी बैल आहे. कुंकू लावा. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. कालच्या व्हिडिओला काय तुफान प्रतिसाद आला, काय बायकांनी कमेंट केलेत बा. कालच्या व्हिडिओच्या खाली जे करेक्ट उत्तर असेल, म्हणजे आज व्हिडिओ तुम्ही बघताय त्या कालच्या व्हिडिओच्या खाली जे करेक्ट उत्तर असेल, कालच केलेलं असेल तर ते मी काढून ठेवलेलं आहे बाजूला. कुणाचं करेक्ट आलेलं आहे ते. भरपूर जणींनी चुकीची उत्तरे दिलेली आहेत, पण लवकरच मी सांगेन की कुणाचं उत्तर करेक्ट आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला की मी काय काय स्किन केअरसाठी घेतलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी बॅग पॅकिंग कशी केलेली आहे ते दाखवणार आहे. आणि ऑलरेडी मी सगळ्या गोष्टी भरून ठेवत, फक्त त्या पॅक कशा केल्यात आणि काय काय गोष्टी मी घेऊन जाते तेही तुम्हाला सांगते. काही गोष्टी मी चेक इन बॅगमध्ये घेणार आहे, काही लगेज बॅगमध्ये, ज्या गोष्टी चेक इन बॅगमध्ये आपण घेऊ शकत नाही त्या टाकणार आहे. तर त्यामुळे थोड्या गोष्टी इकडे तिकडे आहेत. आता दोन, एकतर मेकअप प्रोडक्ट्स काय घेते ते दाखवते मी तुम्हाला. याच्यामध्ये मी आयलायनर, आयब्रो पेन्सिल आहे, एखाद्याचे कन्सिलर घेतलं आहे, मस्कारा घेतला आहे, कात्रिक छोटेच ठेवले, माझा स्पॉन्ज आणि ब्रश जो आहे तो घेतला आहे. इथे याच्यामध्ये परफ्यूम आहे माझा, त्याच्यानंतर आरसा घेतला आहे, लिपस्टिक घेतले, त्याच्यानंतर ट्रान्सलुसंट पावडर घेतले, टिंटेड मॉइश्चरायझर घेतलं आहे, बेस घेतला आहे मेकअपसाठीचा, ब्लश घेतला आहे आणि हे आय शॅडो पॅलेट आहे. याच्यातच एक छोटासा चिमटा पण ठेवलेला आहे मी, जे आयब्रो एक्स्ट्रा वाढले तर. आणि त्याच्यानंतर सेफ्टी पिन आहेत, ज्या लागतील न लागतील. तर हे आहे माझं ह्या मेकअपच्या बॉक्समध्ये एवढंच घेतलेलं आहे, एक्स्ट्रा काही जास्त घेतलेलं नाही आहे. जी लिपस्टिक मला सूट होते तेवढीच मी ठेवलेली आहे आणि हे यामध्ये मावलेलं आहे. हे बॉक्स मी खूप आधी घेतले होते. आणि स्किन केअरमध्ये म्हणाल तर ह्या गोष्टी आहेत सगळ्या घेतलेल्या. तर ह्यातलं पहिलं जे दाखवणार आहे ते म्हणजे सगळ्यात अगोदर जास्त लागणार आहे मला सीरम. तर ट्रॅव्हलिंगमध्ये आता डेड स्किन तरी जमा होणारच आहे. फ्री रॅडिकल्स किंवा स्ट्रेसमुळे चेहरा डल आणि डिहायड्रेटेड दिसतो, तर मी नेहमी अँटीऑक्सिडंट रिच असलेले प्रोडक्ट सोबत ठेवते. काय होतं की याच्यामुळे स्किनमध्ये छान ग्लो येतो. आणि माझ्यासोबत मी आता नेते हे हिमालयाचं ब्राईटनिंग व्हायटामिन सी ऑरेंज फेस सिरम, जे की आता ह्या माझ्या स्किन केअर प्रोडक्टमध्ये असणार आहे, ट्रिपमध्ये सुद्धा. 10x नियासिनामाइड, 5x व्हायटामिन सी आणि ऑरेंजची पॉवर असलेले हे सिरम आहे. विजिबली ब्राईटर स्किन अगदी तिसऱ्या दिवसापासून दिसते. 10x नियासिनामाइड आणि 5x व्हायटामिन सी रिड्यूस करते डलनेस आणि रिव्हील करते नॅचरली ग्लोविंग अँड रॅडियंट स्किन. हे नेचर आणि सायन्सचं बेस्ट मिलाप आहे. सायन्समधून घेतलेलं व्हायटामिन सी आणि नियासिनामाइड आणि नेचरपासून आहे ऑरेंज. 2 ते 3 ड्रॉप्स मी चेहऱ्यावरती सकाळ आणि संध्याकाळ अप्लाय करते, मसाज करते अपवर्ड डिरेक्शनला ॲब्झॉर्ब होईपर्यंत सिरम. आणि त्याच्यानंतर ब्रॉड स्पेक्ट्रम लावायला अजिबात विसरत नाही. बिफोर आणि आफ्टरचा जो फोटो आहे माझा तो तुम्ही बघत आहात. हे प्रोडक्ट तुम्हाला नायका, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि हिमालयाच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवरती मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. आणि हां, सातत्याने जर तुम्ही स्किन केअर प्रोडक्ट वापरला तर त्याचा फायदा नक्कीच दिसून येतो. आणि ही अशी बॅग आहे, सगळंच मावली. इथं खालच्या साईडला हेअरबँड आणि एक वाईप्सचं ठेवलेलं आहे. मला अजून गार्नियर मायसेलर वॉटर जे आहे ना ते परचेस करायचं आहे. माझं अगोदरचं जे आहे ते संपत आले. इथं वरच्या कप्प्यामध्ये ही माझी स्किनची क्रीम, म्हणजे स्कारसाठीची जी क्रीम आहे ती आहे. स्ट्रॅप्स आहे त्याच्यामध्ये, भरपूर कप आहेत त्याच्यामुळे बरं पडते. त्यानंतर इथं जे पायाच्या टाचांसाठी जे होतं तर हे इथंच ठेवले. हे पॅड्स आहेत मेकअप रिमूव्ह करण्यासाठी. आणि तो माझा जो रोल ऑन आहे तो संपत आल्यामुळे दुसरा माझ्याकडे कार्नेसीचा होता तर तो ठेवला आहे. आणि थंडी जास्त आहे त्याच्यामुळे मॉइश्चरायझर, आता थंडीमध्ये माझी स्किन थोडी कॉम्बिनेशन ड्राय होते, उन्हाळ्यात जास्त ऑइली असते आणि हिवाळ्यात प्रत्येकांच्या ऋतूनुसार काहींची स्किनचं मध्ये प्रॉब्लेम येतो, तसंच माझंसुद्धा आहे. आणि हे एक मॉइश्चरायझर, 2 मॉइश्चरायझर ठेवलेत मी याचे, म्हणजे ते डीप मॉइश्चराईज करतात आणि छान लेयर, जास्त थिक मॉइश्चरायझर आहे ते मॉइश्चरायझर आहेत डर्माकोचे, तर ते ठेवलेले आहेत सोबत. मी सनस्क्रीन सोबत ठेवलेलं आहे, सनस्क्रीन स्प्रे सोबत ठेवलेला आहे, टिंटेड सनस्क्रीन पण ठेवलेलं आहे, पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर पण आहे जे की मेकअप करताना छान उपयोगाला पडतं. आणि एक साबण पण ठेवला आहे, इन दॅट केस कपडे एखादे म्हटलं इनर वेअर तरी आपण वॉश करतोच तर त्याच्यासाठी. आणि हे जे आहे रेझर, आयब्रो रेझर, तर तेही ठेवलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये सगळं मावलेलं आहे. तर ह्या गोष्टीमध्ये अजून एक राहिले ते म्हणजे
मेडिसिन्स घेणं, तर ते मी जाण्याच्या दिवशी म्हणजे जेव्हा ज्या दिवशी ट्रिपला चालले तर त्या दिवशी मी माझ्याच चेक इन बॅगमध्ये घ्यायचा विचार करते. आणि एक दोन गोष्टी राहिल्या तर त्या आता होतील. तर आज बऱ्यापैकी मी सगळं पॅकिंग कंप्लीट करते. गुरुवारच्या संध्याकाळी परत एकदा चेक करणार आहे. आणि मेन म्हणजे फीत ज्या असतात, ज्या आपल्या बॅग्स ओळखावं तर त्यासुद्धा मला लावायच्या त्याच्यावरती. ते स्केच पेनने लिहिण्यापेक्षा हँडला असं काहीतरी विचार करते, एखादा रबर किंवा फीत बांधायचा, म्हणजे ते आपल्या बॅग्स ज्या आहेत ते ओळखून येतील. ह्या 2 बॅग्स घेणार आहे आणि एक हँडबॅग पण घेणार आहे. कारण काही वस्तू जर घेऊन यायच्या असतील तर आता सगळ्यांच्यासाठीच घेऊन यायचं आहे. आणि अजून एक अनाउन्समेंट, दुसरी गिव्ह अवे जे आहे माझं, तर माझे आत्ताचे जे ट्रिपचे व्हिडिओज येणार आहेत तर ते ट्रिपचे म्हणजे मी 8 दिवसांसाठी चालले, तर त्या ट्रिपचे व्हिडिओज कंटिन्युअसली बघितल्यानंतरच तुम्हाला ट्रिपवरून आल्यानंतर मी एक प्रश्न विचारेन. त्या प्रश्नाचं उत्तर ह्या 8 दिवसाच्या ट्रिपमध्ये लपलेलं आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर त्या दिवशीच्या ब्लॉगच्या कमेंट सेक्शनमध्ये जे कोणी देईल तर त्यांना मी आधीच काहीतरी घेऊन जाणार, ट्रिपवरून काहीतरी घेऊन येणार सर. ती गोष्ट जी आहे, ती वस्तू जी काय असेल तर ती त्यांना मिळेल, जे कोणी करेक्ट उत्तर देईल. त्यामुळे 8 दिवसाचे ब्लॉग पण तुम्हाला प्रॉपर जर बघितलं, नेहमी माझे बघणारे लोक बघणारच आहेत आणि बाकीच्यांना पण ज्यांना पुन्हा इंटरेस्ट असेल त्यांनी जर बघितलं तर तुम्हाला ती गिफ्ट मिळू शकतं. सो आणि हां, तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करेन. ही जी सहल आहे ती माझी ट्रिप आहे ती सत्य आहे. चला मी आता बॅग्स भरते, ती तुम्हाला दाखवते. बॅग भरतानाचा हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते. ज्या माझ्या काही टिप्स मी वापरते त्या तुम्हालाही नक्कीच उपयोगाला पडतील. तुमच्याही काही असतील तर मला नक्की शेअर करा. मी अजूनही त्या माझ्या या ट्रॅव्हलिंगमध्ये नक्की जरूर वापरेन बॅकपॅक करतानाच्या. तर शूसाठी जे बॅग्स होत्या, ज्या मी ॲमेझॉनवरून काही गोष्टी मागवलेल्या होत्या आधीच, म्हणजे यात्रेच्या वेळी जेव्हा मी गेलो होतो तेव्हा काही असे पाउचेस मागवले होते जे आताही उपयोगाला पडतात. मी जसं म्हटलं की 1 टाईम परचेस उपयोगाला येतो. आता यामध्ये मी माझ्या पर्सेस ठेवलेल्या आहेत प्रत्येक ड्रेसवरती मॅचिंग अशा. ह्या वेळेला मी फुल बॉडी कवर होतील असेच कपडे घेतलेले आहेत सगळे. असा नाही विचार केले की आपल्याला फॅशनेबल दिसायचं आहे, आधुनिक कपडे घ्या किंवा असं. तर जे मला कम्फर्टेबल वाटतील थंडीच्या तिथं, तर त्यासाठी मी तसे कपडे घेतलेले आहेत. म्हणून त्याच्यासोबतच्या मॅचिंग अशा पर्सेस घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मॅचिंग असे जे फुटवेअर होते तर तेही घेतलेले आहेत. कधीतरीच आपण ट्रिपला जातो, त्यामुळे ट्रिपमध्ये मस्त एन्जॉय करायचं आहे, छान दिसायचं, आपण फोटोज काढतो, व्हिडिओज काढतो. तर कसं की हां ठीक आहे, वर्षातनं 1-2दा जातो ना असं आपण, तर छान दिसावं वाटावं याच्यासाठी मी व्यवस्थित सगळं प्लॅनिंग केलं आहे. ज्या थंडीसाठीचे जे कपडे आहेत ना तेही एका पाऊचमध्ये मी भरलेले आहेत. आता हे सगळे कपडे मी पॅक केलेले आहेत. 7 दिवसांचे एकूण 7 कपडे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला 4 कलरचे जे आहेत ते कोड दिले, म्हणजे ड्रेस कोड दिलेले आहेत. तर त्यामध्ये येलो आहे, पिंक आहे, डेनिम आहे आणि त्याच्यानंतर व्हाईटसुद्धा आहे. आधी त्यांनी ऑलिव्ह ग्रीन सांगितला होता पण तोही मी घेतला आहे, ऑलिव्ह ग्रीन पण घेतला आणि पिंकही घेतलं आहे. त्यासोबतचे माझे अजून 2 ड्रेस घेतलेले आहेत, म्हणजे 7 दिवसांचे पूर्ण. 8व्या दिवशी घालण्यासाठी म्हणजे येताना आणि फर्स्ट डे दिवशी जाताना तो एक, हे 3 स्वेटर घेतलेले आहेत. कारण 8 दिवस म्हटल्यानंतर एक स्वेटर 2 दिवस तरी वापरता येतं. 3 मी सॉक्सचे जे आहेत ते जोड घेतलेले, ते व्यवस्थित पॅक करून ठेवलेत. रात्री घालण्यासाठी वेगळे घेतलेले आहेत झोपताना, कारण पायाला थंडी लागली तरच आपल्याला जास्त त्रास होतो असं मला वाटतं. माझ्या बाबतीत तरी हातपाय थंड राहिले की मला जाम त्रास होतो. त्यानंतर एका पाऊचमध्ये मी ग्लोव्ज जे आहेत, 3 जोड ग्लोव्जचे आहेत तर ते मी भरलेले आहेत. हे सगळे कपडे मी मशीनला एकदा डेलिकेट वॉश लावून घेतले होते, म्हणजे एकदा पाण्यातून काढले होते की ज्याच्यामुळे काही त्रास नाही, कारण ठेवून ठेवून कपड्यांना पण थोडासा वास सुटतो. तर त्याच्यामुळे हेही मी केलं होतं अगोदरच. त्याच्यासाठी माझी तयारी सुरूच होती काही दिवस जे झाले. तर एका पाऊचमध्ये हे पूर्ण जे माझे ग्लोव्ज आहेत आणि माझ्या ज्या टोपी आहेत, कान टोपी आहेत तर त्या ठेवलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित मिळतील, म्हणजे जेव्हा मी बॅग ओपन करीन तेव्हा पहिल्या दिवशी कोणता ड्रेस, दुसऱ्या दिवशी कोणता ड्रेस, तर तशा पद्धतीने मी ड्रेसेस सगळे ह्या पाऊचमध्ये ठेवलेले आहेत. इनरवेअर एका पाऊचमध्ये ठेवलेले आहेत आणि प्रत्येक दिवसाचे इनरवेअर मी व्यवस्थित घेतलेले, कारण कधी आपल्याला एका हॉटेलमध्ये 2 दिवस राहावं लागतं, एका हॉटेलमध्ये 1च दिवस राहावं लागतं. तर त्याच्यासाठी मुबलक होतील अशा सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत रुमालासकट. आणि हे असं पॅकिंग मी पूर्ण केलेलं आहे. कपड्यांसाठी वेगळं पॅकिंग केलं आणि बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आहेत तर त्यांच्यासाठी वेगळं करायचं ठरवलं, म्हणजे मला सोपं जाईल. आणि ह्या पिशवीमध्ये सगळ्या ज्या शॉल आहेत तर त्या ठेवलेल्या आहेत कापडी पिशवीमध्ये. आणि एक रिकामी पिशवी पण मी घेते, एक बॅग रिकामी, की ज्याच्यामध्ये मळलेले कपडे म्हणजे घातलेले जे कपडे आहेत तर ते घेता येतील. लॉन्ड्रीसाठी कधी म्हणजे मी तरी याच्या आधी कधी लॉन्ड्रीसाठी दिलं नव्हतं. गोव्याला आम्ही गेलो होतो तर तिथे दिलं होतं, कारण तिथं मी फॅमिलीसोबत होतो. पण इथे मला एवढी गॅरंटी नाही की मी देईन किंवा न देईन, माहीत नाही.
तर त्याच्यासाठी मी अगोदरच सगळी काळजी घेतलेली आहे. बेल्ट पण घेतलेला आहे, कारण 7व्या दिवशी एक छान पार्टी असते, तर त्यावेळी फॅशन शो होतो किंवा सगळे, तर त्याच्यासाठी एक आउटफिट मी घेतलं आहे. त्यांनी ब्लॅक कलर सांगितला होता, मी ब्लॅक कलर कधी घालत नाही, पण त्यांनी ड्रेस कोड म्हटल्यानंतर मी ते घेतलं होतं. त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या पाऊच आहेत, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला आधी दाखवलं की काय काय भरून घेतलं. एक स्किन केअरचं वेगळं घेतलेलं आहे, मेकअपसाठीच्या वेगळ्या घेतलेल्या आहेत, आणि ज्वेलरीसाठी म्हणजे ड्रेसवरती मॅचिंग इयरिंग्स आणि माझ्या ज्या क्लिप्स आहेत तर त्या ठेवलेल्या आहेत. मी गळ्यातलं काही घेतलेलं नाही, मंगळसूत्र आहेच गळ्यामध्ये. बाकी मंगळसूत्र नेक पीसेस होते तेही काही मी घेतले नाहीत, कशाला उगाच म्हटलं. फक्त एक नेक पीस घेतला आहे जो पार्टीच्या दिवशी ड्रेसवरती घालण्यासाठी. त्यानंतर सॅनिटरी नॅपकिन सोबत ठेवले. मला काही याची जरूरत वाटणार नाही आहे, पण ग्रुपमध्ये सगळ्याच जणी असतात आणि कदाचित एखादीला उपयोगाला पडू शकेल. ऐन वेळेला आपल्याला कुठे काही मिळत नाही त्याच्यासाठी. तर अशा पद्धतीने मी बॅग्स ज्या आहेत त्या माझ्या पॅक केलेल्या आहेत. माझी इतकी ह्या 15 दिवसात तरी धावपळ ह्याच्या आधी कधीच एवढी झाली नसेल. काय होतं, आपण आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी खूप गोष्टी आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतात. म्हणजे सगळ्याच गोष्टी आपण करू शकत नाही. आपण मल्टीटास्किंग फक्त म्हणू शकतो, पण मल्टीटास्किंग करताना आपली काय हालत होते हे आपल्याला माहीत नाही. आणि मल्टीटास्किंगसाठी जी अपेक्षा ठेवतात ती फक्त स्त्रीकडूनच असते, ह्या आधीसुद्धा मी तुम्हाला म्हटलेलंच आहे. हे बोलण्याचं कारण असं, रिसेंटली काही व्हिडिओच्या खाली कमेंट्स येत होत्या की हां आता काही कामाला बाई ठेवले आहे त्याच्यामुळे काय तू हे करू शकतेस, तू ते करू शकतेस. आणि ते बरोबरच आहे. मी माझ्या कामाच्या सोयीसाठीच मला मदतीला ताईंना म्हणजे जेवण सकाळ संध्याकाळचं जेवण आणि संध्याकाळची भांडी यासाठी मी एक काकी आणि एका ताईंना सांगितलेलं आहे, ज्या माझ्या खूप ओळखीच्या आहेत आणि त्यांनाही कामाची गरज होती. सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास त्या काम करून जातात. बाहेर काम करायचे तेव्हा त्यांना ते हेक्टिक होतं आणि त्यांनाही ते सोपं जातं, त्यांनाही पगार मिळतो, त्यांनाही काम मिळतं आणि मलाही मदत होते. काल एक कमेंट परत आली होती, मग मी म्हटलं की ज्या शिकलेल्या बायका आहेत किंवा जरी शिकल्या नसतील पण विचार त्यांचे चांगले आहेत, तर त्यांना हे समजतं की एखादं काम जर एखाद्या बाईला हेवी जात असेल तर आपल्यासाठी मदत म्हणून तिला कोणीतरी लागतं. आता माझ्या सासूबाई असत्या तर मला कोणाची गरजच नसते, त्या घर सांभाळल्या असते, मला सरळ म्हटलं असतं तू कर, आम्ही बघतो. जसं बाबांची हेल्प मला असते, जर गावी असते जवळपास असते तर मम्मी असती मदत. मग तसंच मी त्यांना बाई मोलकरीण असं काही म्हणत नाही. ते ताई त्या येतात, म्हणजे माझ्या मोठ्या मावशीच्या पेक्षा सुद्धा एज थोड्या मोठ्या आहेत त्या. मला खूप चांगली मदत होते आणि अगदी घरच्यांसारख्या आहेत त्या. मला सकाळच्या स्वयंपाकाला मदत होते, स्वयंपाक करतच जातात, बाकीचं मलाच आवरायचं आहे. संध्याकाळचंही सेम. संध्याकाळी भांडीला बाई का लावली, कारण संध्याकाळचं पूर्ण दिवसाचा व्हिडिओ जो असतो 3-4 तासाचा व्हिडिओ बनतो, तो वेळ लागतो करायला. आणि हे एक्सप्लेन मला द्यायची कुणाला गरजच नाही, पण मी आधीच म्हटलं की हे ज्या शिकून न शिकलेल्यासारख्या वागतात किंवा खरोखरच अडाण्यासारख्या वागतात. कारण काही बायका नाही जरी शिकलेल्या आहेत तरी सुद्धा त्यांना समजते की खरंच आपल्याला गरज असते. अजून एक उदाहरण द्यायचं राहिलं की मला जेव्हा स्टार्टिंग यूट्यूब जेव्हा माझं काम सुरू झालं तेव्हा एवढं जास्त हेक्टिक नव्हतं सगळं. खूप जणांना सोपं वाटतंय हातात कॅमेरा घेऊन बडबड करणं किंवा हे करणं, तेव्हा एवढं नव्हतं, त्यामुळे मी सगळंच करू शकत होते. एक दिवस असं आलं की मला खूप हेक्टिक झालं, म्हणजे घरातलं करणं, आरोचं बघणं. आरोही तेव्हा म्हणजे कोविडचं नुकतंच हे झालं होतं आणि ते खूप हेक्टिक जात होतं सगळं, कारण कॉलेज सुरू, शाळा सुरू झाल्या, ऑफिस सुरू झाली, घरात जोपर्यंत होतं तोपर्यंत काय वाटत नव्हतं. आणि एवढा एक वेळ त्रास झाला, त्याच्या अगोदरही मला तसा त्रास झाला होता की मला जेवताना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. स्ट्रेस आणि धावपळ, घरातलं सगळं करणं, बाहेरचं बघणं याच्यामुळे. का? कारण माझ्या सेकंड प्रेग्नन्सीनंतर मला फिजिकल प्रॉब्लेम खूप आहेत, जास्त मी हे करू शकत नाही. त्यामुळे मी आता जिममध्ये एकदा लावून परत बंद केली होती. आता परत मी बरोबर 3-3.5 महिने झाले म्हणजे कंटिन्युअसली सुरू आहे, कारण प्रॉपर डाएट, प्रॉपर खाणं आणि प्रॉपर एक्सरसाइज याच्यामुळे मी व्यवस्थित मेंटेन करते स्वतःला. फक्त चांगलं दिसणं किंवा बारीक दिसणं याच्यासाठी नाही, तर तब्येत चांगली राहणं महत्त्वाचे. मग त्याच्यासाठी जर मी कमवते, माझे मिस्टर कमवतात, तर आम्ही दोघांनी मिळून जेवणार. आम्हाला मदतीला ताई त्या आहेत, ते त्यांचा पगार आम्ही देतो, पैसे आम्ही खर्च करतो, पैसा आमचा जातो तिथे. तर बाकीच्यांना त्रास करून घ्यायची गरजच नाही. आणि ज्यांना असं वाटतं की हां ठेवते मग ही शायनिंग मारणारच मी, कारण मला माझं काम करायचं. मी आधीच ठरवलं चूल आणि मूल याच्यामध्ये मी पडणार नाही. मी त्याही जबाबदाऱ्या नीट व्यवस्थित पार पाडणार, घरचं पण बघणार आणि माझं आयुष्यसुद्धा जगणार. मग त्याच्यामध्ये मला कुणाची मदत लागू शकते. आणि स्वयंपाक येतो मला, असं नाही की स्वयंपाक येत नाही. मी सगळा स्वयंपाक व्यवस्थित करू शकते, नॉनव्हेजपासून व्हेजपासून सगळं नीट करू शकते, पोळीचा स्वयंपाकसुद्धा करू शकते.
पोळ्या अशा एकदम प्रो सारख्या जमत नाहीत, पण पोळीचा स्वयंपाक सुद्धा कसा करायचा हे माहिती आहे. मी आधी कुकिंग चॅनलच केलं होतं, त्याच्यावरती सगळ्या रेसिपीज मी टाकलेल्या आहेत, सगळ्या म्हणजे सगळ्या, नॉनव्हेज व्हेजपासून. त्यामुळे मी कुठल्याही गोष्टी स्वतःला कमी मानत नाही. आता मी पुढे जाते कारण मला माहिती आहे की मी हे करू शकते आणि माझ्यामुळे त्यांनाही रोजगार मिळतो, त्यांना मला मदत करतं, त्यामुळे त्यांनाही तेवढ्या टाईममध्ये बरं पडतं त्यांचं घर सांभाळणं आणि हे काम सांभाळणं. तर हे ना त्या बायकांसाठी आहे ज्या बायकांना वाटतं की हां कामावर ह्यांना काय आता की ह्यांनी ठेवलेले आहेत कामाला ह्यांच्या घरी त्यामुळे ह्या मोकळ्या. तर तसं नसतं. काम जेव्हा वाढतं तेव्हाच आपल्याला मदतीची गरज लागते, नाहीतर मी हे आधी सांभाळू शकत होते. त्यामुळे अशा कमेंट करणाऱ्यांना मी परत उत्तरं तर देणारच नाही. पण मला वाटतं की मी असं सांगितल्यानंतर कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी जातील की दुसऱ्यांना असं बोलण्यापेक्षा तुम्हीही काहीतरी कामं करा, देव तुम्हाला सुद्धा भरपूर काम देऊ देत, एवढं काम देऊ दे की तुम्हाला मदतीला लोकांना ठेवावं लागू देत, इतकं काम तुम्हाला मिळू देत. कारण तेव्हाच आपल्याला समजतं, जोपर्यंत दुसऱ्यांच्या जागी आपण जात नाही ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही. आपण कुणालाही जज करूच शकत नाही. तुम्ही जज कुणाला करायचं जेव्हा तुम्ही 100% परफेक्ट असाल तेव्हा दुसऱ्यांना जज करायचं नेहमी. आधीच कोणाला तुम्ही हे असं करतं ते तसं करतं, हिनं कामाला बाई ठेवले, हिला काय आता असं तसं. आता मी ट्रिपला पण चाललेले तेव्हा पण म्हणतील हां हिला काय घरचं, तसं नाही. मला सगळं बघून जावं लागणार आहे, घरातला किराणा भरून, कुठे काय ठेवलेलं आहे, दळपं सगळी करून, सगळं आरवचं स्कूलचं बघून, ह्यांच्या जेवणाचं भाजीपाला सगळं आणून ठेवून मला जावं लागणार आहे. बाकी जर घरातला पुरुष ट्रिपला गेला तरी ह्यांना ते तेवढं लागत नाही, जेवढं बाई घरातनं बाहेर पडते किंवा एखाद्या कामाच्या ठिकाणी जाते तेव्हा त्याला सगळं पाठीमागचं लक्ष ठेवून जावं लागतं. आणि हेच मीही करते. आणि मलाही हे वाटतं की तुम्ही तुमचं आयुष्य जगताय ना तर जबाबदाऱ्या पार पाडून जगलं तर पाहिजे. माझ्या सासऱ्यांची मला नेहमी हेल्प असते, त्यांनी माझं समोर कधी कौतुक अजूनही केलेलं नाही, कधीच नाही. पण मी जेव्हा बाहेर जाते कोणीतरी त्यांच्या ओळखीचे भेटतात कोणी असं तर ते सरळ मला म्हणतात तुझे सासरे व तुझं खूप कौतुक करतात. इवन माझ्या नंदुबाईंनी सुद्धा मला एकदा बोलून दाखवलेलं आहे की माझ्यापेक्षा माझ्या सुनेचं जास्त कौतुक असतं धनश्री म्हणून. त्यांनाही ती खुशी वाटते की त्यांचे वडील व्यवस्थित आहे तिथे. तर ह्या सगळ्या जबाबदारीमुळे मी प्राऊडली सांगू शकते, मी स्वतःचं कौतुक नाही करत पण प्राऊडली सांगू शकते. त्यामुळे मी स्पष्ट सांगेन की उगाच एखाद्याला कमेंट करून हां असं तसं, त्यात वाईट वाटून घेण्यासारखं नव्हतं, पण त्या गोष्टींचं त्या कमेंट्सचं ना हां ह्यांनी काय घरातला कामाला बाई ठेवलेत ही जी गोष्ट असते ना तर ते थोडंसं तुम्ही विचार करून बोलत जा की बाई ठेवले म्हणजे त्यांना कामं नाहीत असं नाही. आमच्या सोयीसाठी ठेवलेलं आहे आम्ही आणि तेवढं करून सुद्धा कामंही लागतातच. सगळ्यांना खरंच सोपं वाटतं. मला कधी कधी अजब वाटतं आणि मला आज हे एक्सप्लेन करायचं पण नव्हतं कारण कंटाळा येतो तेच सांगून. पण कधी कधी असं वाटतं की काही जणांना नसेल समजत, काय करणार, एवढी विचारांची म्हणजे विचार करणं किंवा मुद्दामून असं विचार पण करावं असं वाटत नसेल त्यांना. मुद्दामून एखाद्याला म्हणजे मुद्दामूनच आपण हेट देतो, आपल्याला काही घेणं देणं नसतं तो माणूस कसा आहे रिअलमध्ये त्यांचं काय काही नसतं, मुद्दामून हेट द्यायचं म्हणून द्यायचं का काही आवडलं नाही पटलं नाही म्हणून मुद्दामूनच बोलायचं. मी अजूनपर्यंत तुम्हाला सांगते, मी सोशल मीडियावरती तेव्हापासून मी खूप सारे व्हिडिओज बघितले, खूप सारे सॉंग्स बघितले, खूप सारे मूवी बघितले. एखादं नाही आवडला किंवा एखादा राग आला किंवा एखादी चीड आली, मी कुणालाही मुद्दामून त्रास द्यायला गेलेले नाही. जोपर्यंत मला काही कमेंट आले नाही तोपर्यंत मी कुणालाही बोललेले नाही. कशाला एखादं जर मोटिवेट होऊन काहीतरी करतोय, काहीतरी पुढे जायचा प्रयत्न करतोय तर उगाच मी कशाला हे करू. फक्त मला तो आवडत नाही म्हणून, त्याचा कॉन्टेंट आवडला आणि आता आरव काही व्हिडिओवरती ते चॅनलवरती व्हिडिओ बघतो ते गेमिंगचे असतात किंवा काय असतात, मी त्यांना जाऊन मला आवडत नाहीत म्हणून मी त्यांना जाऊन कमेंट नाही करू शकत. कारण ते त्यांचं काम आहे, त्यांच्या वयाची मुलं किंवा त्यांना आवडणारी लोक त्यांना बघतील. मी कशाला उगाच मला आवडत नाही तुम्ही बंद करा असं थोडीच असतं. लिगली गोष्टी आहेत, काही जण त्यांच्या आवडीसाठी करतात, तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही सोडून द्या. कशाला उगाच स्वतःला पण त्रास करायचा, दुसऱ्याला पण त्रास द्यायचा, मग दुसऱ्याच्या त्या निगेटिव्ह एनर्जी किंवा दुसऱ्याची एक त्रास झालेली जी भावना असते ती स्वतःकडे कशाला घ्यायची. नाही पटत तर सोडून द्या. आयुष्य खूप सुंदर आहे, जास्त अशा त्रासाच्या गोष्टीमध्ये जाऊ नका. मला हे आता सांगायचं नव्हतं कारण माझा मोठा मूड खूप चांगला आहे, म्हटलं ट्रिपला जाऊयात, एन्जॉय करूयात. तर कोण ना कोणतरी आहेच आपलं, असू दे, स्वभावाला औषध नाही. तरी पण मी म्हटलं की कदाचित समजत नसेल असं मला वाटते. समजून न समजल्यासारखं नाटक करत असतील तर मग काय फायदाच नाही, पण कदाचित वाटतं की समजत नसेल म्हणून मी हे बोललेली आहे. माझं बॅग पॅकिंग तरी पूर्णतः झालेलं आहे, म्हणजे 95% कंप्लीट झालं आहे. आता मेन ज्या गोष्टी जसं की टूथब्रश असेल किंवा मग टॉवेल असेल किंवा अजून एखाद्या दुसऱ्या गोष्टी तर त्या मी ट्रिपला जायच्या आदल्या रात्रीच ठेवणार आहे. म्हणजे जेव्हा आपण पूर्ण चेक करतो की व्यवस्थित बॅग आहे की नाही, सगळं आपण घेतलं की नाही तेव्हा. पण मेन ज्या गोष्टी आहेत ज्या मी एक्स्ट्रा म्हणजे डबल असतात तर त्या ठेवलेल्या आहेत. आता फायनली बॅग पॅक झालेली आहे
आणि सांगेन मी ज्या दिवशी ट्रिपला चालले त्याच दिवशी मी सांगेन की नेमकं कुठे चालले, आणि जे कोणी अनाऊन्स म्हणजे गिव अवे विनर असतील तर त्यांना मी ट्रिपवरून आल्यानंतर अनाऊन्स करेन की कोण आहे विनर, आणि तेव्हा मग गिफ्ट वगैरे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते पाठवून देईल. बरं, मी मगाशी ब्लॉग एंड करायलाच विसरले. कपडे वगैरे सगळं बॅग झाल्यानंतर बाकीचं सगळं जे काम होतं ते आवरायला घेतलं आणि एडिटिंग कंप्लीट केलं मेन म्हणजे, कारण खूप मोठा झालेला व्हिडिओ. आता झोपणार आहे, आता वाजलेत 10:30. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. काही गोष्टी यामध्ये मी सांगायच्या विसरलेल्या आहे, तर ज्या दिवशी मी निघणार आहे ट्रिपला तर त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी त्या सांगेन नक्की. सो काही गोष्टी घ्यायच्या पण विसरल्यात, तर मी काय घ्यायचं विसरले असेल ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला पण आठवण येईल. कारण कधी कधी आपण लिस्ट बनवतो आणि तरीसुद्धा काहीतरी गोष्ट आपण विसरून जातो. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा काही गोष्टी आठवल्या असेल तर त्याही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला आपण उद्या भेटत, तोपर्यंत बाय बाय.